हाय हॅलो नमस्कार, तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. कशा आहात तुम्ही सर एकदम मजेतच असाल. तर खूप दिवस झाले ना मी नुसतं हॉस्पिटलमध्ये चक्रा मारत आहे, त्यामुळे ना माझं डोकं जरा जाम झालेलं. चला म्हटलं काहीतरी करूया. तर इथे ना मी फास्ट फूडचं जे आहे ते ट्रेनिंग घ्यायला आलेली. या ट्रेनिंगची अजिबातही आपल्याला फी द्यायची गरज नाही, एकदम फ्री आहे. त्यासोबतच मला फास्ट फूड बनवायची खूप आवड आहे आणि माझ्या मुलांना खायची आवड. भविष्यामध्ये जर मला बिझनेस करायचं झालं तर ही ट्रेनिंग माझ्या नक्कीच कामी येईल. आज होता पहिला दिवस म्हणजे जसं मी क्लासमध्ये आली ना मला एकदम टेन्शनच आलं, एकदम स्कूलसारखं झालं, स्कूल आणि कॉलेजसारखं. कारण की काही माहिती नाही काय होणार कसं होणार, फ्रेंड्स नाही, कोणाशी बोललं नाही. आम्ही गेल्यानंतर सर आलेलेच होते. सरांनी थोडीशी माहिती दिली, बँकिंगची माहिती दिली. त्यासोबतच बिझनेस करत असताना तुम्ही कर्ज घेताना तुम्ही समोरच्याला कसं कन्व्हिन्स कराल, कारण की एवढी मोठी रक्कम म्हटल्यानंतर कोणीच तुम्हाला सहजपणे देणार नाही. हे असे विषय त्यांनी आम्हाला समजून सांगितले. दुपारची वेळ झाली आणि आमचा ब्रेक आल्यानंतर ना सर्वांनी आपापली नावं सांगितली आणि ओळखी झाली. बरं झालं सर्व एकमेकांशी बोलत होते आणि मन हलकं करत होते, नाही तर मला असं वाटत होतं की अरे बापरे मी कुठे आली. निकले पहाड से अरटके खजूर में. सही पकडे हैं. चला तर मग पूर्ण दिवस कसा निघून गेला काही समजलं नाही. थोडासा खेळ देखील आम्ही तिथे खेळलो. दुसऱ्या दिवशी गेल्यानंतर आम्हाला शिकवायला कुलकर्णी मॅम आल्या, ज्या साताऱ्याच्या होत्या. आज आमचं काही प्रॅक्टिकल होणार नव्हतं. त्यांनी बरीच काही माहिती दिली की तुम्ही जेव्हा बिझनेस कराल तर काय केलं पाहिजे, कोणत्या गोष्टीकडे, छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे, ह्या सविस्तर माहिती त्यांनी आम्हाला सांगितली. तिसऱ्या दिवशी इथे प्रॅक्टिकल सुरू झालं. जाण्याआधी मी माझ्या बिट्टूला किशी दिली आणि आमचं जे पूर्ण फ्रेंड सर्कल आहे ना एकदम एवढं फ्रेंडली आहे ना, खरंच असं वाटत नाही की त्यांच्याशी आपण पहिल्यांदाच भेटतो. सर्व एकदम फ्री आहेत. या ट्रेनिंगचा जो लाभ आहे तो 18 वर्षाच्या वर आणि 50 वर्षाच्या आतली लोक घेऊ शकतात. इथे ना पहिल्या दिवशी जेव्हा आम्ही प्रॅक्टिकल करायला घेतलं ना त्या दिवशी मॅमने आम्हाला वडापाव, पालक भजी, कांदा भजी, त्यासोबतच बरे भजीचे प्रकार शिकवले. खेकडा भजी कसं करायचं, छोट्या छोट्या गोष्टी देखील त्यांनी सांगितल्या की जेव्हा तुम्ही वडा तयार करता तो कसा केला पाहिजे आणि जी स्टफिंग त्यामध्ये करतात ती देखील कशी केली पाहिजे. त्या तर करतच होत्या, सोबत विद्यार्थ्यांकडून पण ते काही ना काही करून घेत होत्या, जेणेकरून ते त्यांच्या डोक्यामध्ये फिट होईल. तुम्हाला सांगते जर असं मॅमनी केलं नसतं ना तर माझ्या डोक्यातलं अर्ध निघून गेलं असतं की मॅमने मला काय शिकवलं. खरं तर लहान मुलांसारखं आम्ही करत होतो, कारण की आता बऱ्याच लोकांची एज तिथे वेगवेगळी आहे. कोणी किती वर्षाचा आहे, कोणी किती वर्षाचा आहे आणि काही हाऊसवाईफ आहेत. हाऊसवाईफ जरा जास्तच आहेत. आणि एक तर आम्हाला एका जागेवर बसायची सवय नाही आणि एका जागेवर बसलं तर गप्पा आमच्या काही कमी होतात. आम्ही देखील त्या लहान मुलांसारखंच करत होतो. मॅम इकडे शिकवत आहे आणि आम्ही थोडंसं एकमेकींशीच बोलतोय. ते जर का मॅमला दिसलं ना तर मॅम आम्हाला खूप रागवायच्या. त्या रागवत होत्या ना तर आम्हाला अजिबात राग येत नव्हता, कारण की आम्ही ते लहान असतानाचे मुलं झालेलो. एकदम काही बोला फरक पडत नाही. भजी वडे असं बनवून घेतलं ना, त्यानंतर मॅमने आम्हाला मिरच्या कशा तळायच्या वडापावसाठी ते देखील सांगितलं. त्यासोबतच सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे प्लेट कशी सजवायची, कारण की जर तुमची प्लेटच चांगली दिसणार नाही तर तुम्ही काय केलं त्याला अजिबात महत्त्व नाही. अशा सुंदररित्या मॅमनी इथे प्लेट सजवून दिली. त्यानंतर सर्वांना थोडे थोडे वडापाव दिले, कारण की टेस्ट पण आली पाहिजे ना. आणि खायच्या बाबतीत तर माझा पहिला नंबर असतो, तुम्हाला माहितीच आहे. खाऊन खाऊन जाळ झाली तरी चालेल, पण तोंड आपलं शांत राहता कामा नाही. ते परत आमची जेवणाची वेळ झाली होती. जेवण वगैरे करून आलो ना, मग त्यानंतर मॅमने एक अजून एक प्रकार घेतला होता भज्यांचा. हा खेकड्या भजी आहे. त्यासोबतच त्यांनी त्यांच्या साताऱ्यात बनवतात तशी भजी देखील आम्हाला दाखवली होती. पण त्यांच्या इथली साईज आणि आपल्या इथल्या भज्यांची साईज जरा वेगवेगळी आहे. त्यांच्या इथे ना थोडी मोठी मोठी साईज बनवल्या जाते, आता तुम्हाला पुढे दिसेल तर. आणि आपल्या इथे ना छोटे छोटे भजी असतात. गेले 3 दिवस झाले अशा प्रकारे मी काम केलं. आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.